आजचे चिंतन. दुर्लक्ष करायला शिका. सुताराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेथे सापाच्या आवडीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे सापाला खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतीला चावलं. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून, बांधून आणि करवतीला गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुताराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला. तो साप इतर कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान करून घेतले आहे. आपल्याला चांगले सुखकर जीवन जगण्यासाठी काही गोष्टींकडे, काही लोकांकडे आणि जीवनातील काही कटू प्रसंग, कटू आठवणींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कोणाच्या अप्रिय बोलण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रियांमुळे आपली हानीच होत नाही तर आपला जीव देखील घेऊ शकतात. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे.